स्वागत आहे पोरांनो तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. पोरांनो, मी तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही आहे. एकदम शॉर्ट बट स्वीट काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत, म्हणून आजचं हे सेशन मी घेऊन आलो. बघा, तुम्ही सगळे लोक येणाऱ्या 11 जानेवारीला आपल्या कंबाईन गट क च्या पूर्वपरीक्षेसाठी जाणार आहात, बरोबर आहे? तुमची सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि तुमच्या ह्याच तयारीच्या दृष्टिकोनातून उद्या म्हणजे शनिवारी आपण एक मॅरेथॉन सेशन, रिव्हिजन सेशन प्लॅन केलेला आहे. प्रत्येक सब्जेक्ट 2-2 तासांसाठी त्या ठिकाणी आपण ओव्हरऑल रिव्हिजन करून घेणार आहोत. सो तुम्ही सगळ्या लोकांनी तिकडे यायचं आहे, बरोबर आहे? मग मी पॉलिटी घेऊन येणार आहे 12 ते 2 मध्ये. सो या तिकडे. बरं, मग आजचं हे जे सेशन आहे हे कशा संदर्भातलं आहे, तर अनेक विद्यार्थी ह्या कंबाईन ग्रुप बीला पहिल्यांदा जात असतील किंवा दुसऱ्यांदा जात असतील. काही विद्यार्थी असे आहेत जे जुने आहेत. सो बघा, ह्या परीक्षेदरम्यान सगळ्यात मोठं चॅलेंज कंबाईनमध्ये जर कोणतं असेल तर ते असतं वेळेचं. कारण 60 मिनिटं तुमच्यासमोर आहेत आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे साधारणतः एक आपण ॲव्हरेज लावलं तर साधारणतः 36 सेकंद तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळतो, बरोबर आहे? 36 सेकंद. एक आपण अंदाज लावला म्हणजे वेळ खूप कमी आहे आणि प्रश्न जास्त आहेत. त्यात आयोगाने गट ब चा जर आपण आता पेपर बघितला तर गट ब च्या पेपरमध्ये आयोगाने एक नवीन स्ट्रॅटेजी लावली आहे. कोणती? लेंदी प्रश्न टाकलेत, बरोबर ना? तुम्ही सगळ्यांनी हे बघितलं असेल तुमच्यापैकी, किंवा तुम्ही सगळे लोक या गट ब च्या पूर्वपरीक्षेला गेला असाल. प्रश्नांची उत्तरं सगळी तुम्हाला येत होती, परंतु प्रश्न वाचण्यासाठी जो वेळ होता तो जास्त लागत होता. यामुळे तुम्ही पॅनिक सिच्युएशनमध्ये गेला असाल असं आम्हाला कळालं, किंवा तुम्हीच आम्हाला सांगितलं की सर काय करू, वेळच पुरला नाही. सर काय करू, मला माहिती होतं ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, परंतु कसा वेळ निघून गेला हे लक्षातच आलं नाही. सो अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या घडतात. परंतु आत्तापासून जर आपण त्याचं नियोजन करून गेलो किंवा आपल्याला पेपर कसा सोडवायचा आहे त्या संदर्भात जर आपण थोडंसं स्वतःचा प्लॅन करून गेलो तर आपल्याला जास्त फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या पेपरमध्ये ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे, बरोबर आहे ना? 100 प्रश्न एक साधारणतः तुमचं सॉल्व्हिंग किती असायला पाहिजे हे पेपरवर ठरतं. पेपरची काठिण्य पातळी कशी आहे त्यानुसार तुम्ही त्या पेपरची सॉल्व्हिंग ठेवायला पाहिजे. आता सहसा गट क चा पेपर आहे, सो एक आपण अंदाज असा बांधू शकतो की हा सोपा पेपर असतो. त्यामुळे इथे तुम्हाला काय तेवढा म्हणजे तेवढा विचार करण्याची गरज नाही किंवा तेवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. पहिल्यांदा ही गोष्ट क्लिअर करा की पेपर एक सर्वसाधारण असणार आहे. फक्त आपल्याला ह्या ठिकाणी सगळे प्रश्न व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. म्हणजे पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून तर शेवटच्या नंबरच्या प्रश्नापर्यंत आपल्याला जायचं आहे. जर आपण पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून शेवटच्या नंबरच्या प्रश्नापर्यंत जर गेलो नाही तर आपला खूप मोठा लॉस आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे 100 प्रश्न आहेत, मी 70 प्रश्नापर्यंतच गेलो सर, मी 80 प्रश्नापर्यंतच गेलो सर, नंतरचे जे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्नांकडे मला बघायला वेळच मिळाला नाही, कधी वेळ निघून गेला मला कळालंच नाही, तर यामुळे सगळ्यात मोठा आपला लॉस होतो. ठीक आहे ना? सो एकदम टू द पॉईंट गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे, काही काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे? हां, ह्या राज्यसेवेची ही एक बॅच माझ्याकडे आहे आणि कंबाईनची बॅच आहे. त्या बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असतील तर मोबाईल नंबर तुमच्या सगळ्यांना मी देऊन जाईल, काळजी करू नका. बरोबर आहे? एकदम याच प्रमाणे मी कंबाईन गट ब ला सुद्धा असा व्हिडिओ घेतला होता आणि कंबाईन गट ब ला मी काही इनपुट्स तुम्हाला देऊन टाकले होते. ज्यांनी त्या इनपुटचा वापर केला त्यांना तो बेनिफिट झाला, ज्यांनी नाही केला ते ठीक आहे, काही हरकत नाही. चॉईस तुमची आहे. मी फक्त तुम्हाला एक हिंट देण्याचा प्रयत्न करतोय की आपण आपला वेळ कसा काढू शकतो किंवा कसा आपल्याला फायदा होऊ शकतो. सॉर्टेड आहे? हां. सगळ्यात पहिल्यांदा परीक्षेसाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टींची बॅग तुम्ही आजच भरून ठेवा, हे मी तुम्हाला सांगेन. कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत? येस, सगळ्यात पहिल्यांदा परीक्षेसाठी तुम्हाला हॉल तिकीट लागणार आहे. हे हॉल तिकीटची प्रिंट तुम्ही काढून ठेवली असेल, बरोबर आहे? हां, तुम्ही जर म्हणत असाल की नाही मी त्या दिवशी सकाळी जाताना काढून घेईल, तो दुकान सकाळी 8 वाजताच उघडतो, माझा पेपर 11 वाजता आहे, मला पोहोचायला फक्त 15-20 मिनिटं लागतात, अर्धा तास लागतो. जे काय असेल ते आजच हॉल तिकीटची प्रिंट काढून ठेवा. त्याच्यानंतर तुमचं जे काय आयडी प्रूफ तुम्हाला लागणार आहे, बरोबर आहे ना? मग ते आधार कार्ड असेल, जे ओरिजिनल तुमच्याकडे आहे. आयडी प्रूफ कोणतं? तर जे ओरिजिनल आहे, बरोबर आहे? ओरिजिनल आयडी प्रूफ जे तुमच्याकडे आहे त्याचीच एक प्रत तुम्हाला झेरॉक्स म्हणून काढून ठेवायची, बरोबर आहे? एक प्रत, कारण एकच पेपर आहे. राज्यसेवेला 2 पेपर असतात, सो 2 प्रत लागतात. इकडे एक प्रत झेरॉक्स म्हणून ठेवायची आणि ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे, बरोबर आहे? आता यामध्ये तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकतात? यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊ शकतात,
बरोबर आहे. तुमचं ड्रायव्हिंग लायसन तुम्ही घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुमचं वोटर आय डी तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तुमचं पॅन कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तुमचं नॅशनलाइज बँकेचं पासबुक, नॅशनलाइज बँकेचं पासबुक सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात. काही अडचण नाहीये. जे काही ओरिजिनल तुमच्याकडे आहे, मोस्टली सगळ्यांकडे आधार कार्ड असतात, सो सगळे आधारची प्रिंट काढून ठेवतात. हरकत नाहीये. ओरिजिनल आधार कार्ड आणि प्रिंट या दोन्ही गोष्टी आजच बॅगमध्ये टाकून ठेवा. बरोबर आहे. यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा, तुमच्याकडे एक पेन्सिल असायला पाहिजे. बरोबर आहे. का असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा, तुमच्याकडे ब्लॅक कलरचा बॉल पेन असायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगून ठेवले. ब्लॅक कलरचा बॉल पेन तुमच्याकडे पाहिजे. राईट. ह्या 4 गोष्टी आहेत जे तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. चारही गोष्टी आत्ताच बॅगमध्ये टाकून ठेवा. आपल्याला त्या दिवशी फक्त सकाळी ती बॅग उचलायची, निघून जायचं आहे. त्या दिवशी जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी गोळा करण्याचा प्रयत्न करत असाल तर ऑलरेडी परीक्षेचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये असतं. मी वेळेवर पोहोचलो पाहिजे. अनेक म्हणजे गोष्टींचा सामना त्या दिवशी करायला लागतो. सो आजच आपली ही बॅग रेडी करून ठेवून द्या. सॉर्टेड आहे. सोडा. आता येऊन जातो मी ऍक्च्युअल ज्या गोष्टींसंदर्भात मला तुमच्यासोबत बोलायचंय ती गोष्ट म्हणजे पेपर कसा सोडवायचा आहे. बरोबर आहे. वेळ आपल्याला पुरत नाहीये. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. प्रश्नांची संख्या जास्त आहे आणि जो त्याच्यासाठीचा वेळ आहे तो कमी आहे. सो 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. सॉर्टेड आहे. ऐका आता काय करा, तुमची एक्झाम हॉलमध्ये एंट्री झाल्यानंतर एकंदरीत तुमचा फ्लो कसा असणार आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये जे कोणी शिक्षक त्या ठिकाणी असतील, ज्या कुठल्या फॉर्मॅलिटीज असतील त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज ते कंप्लीट करतील. तुमचा अंगठ्याचा ठसा असेल किंवा तुमच्या सह्या असतील किंवा आणखीन काय तुमच्या गोष्टी असतील त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुमच्या कंप्लीट होतील. त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिकांचं सर्वप्रथम वाटप होईल. बरोबर आहे. उत्तरपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर उत्तरपत्रिकांवर जी काही माहिती आपल्याला भरायची आहे ती सगळी माहिती त्या ठिकाणी भरून टाका. नाव गाव काय जे असेल ते. ठीक आहे. ती माहिती भरून टाकल्यानंतर ती उत्तरपत्रिका तुम्हाला बाजूला ठेवून द्यायची आहे. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सर मध्यंतरी आयोगाने सांगितलं होतं की उत्तरपत्रिकेमध्ये 5 ऑप्शन असणार आहेत. ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देत नसाल किंवा तुम्हाला येत नसेल त्या प्रश्नासाठी तुम्ही 5व्या नंबरचं ऑप्शन टिक करू शकतात. सर मग ते आता ह्या परीक्षेपासून लागू आहे का. ते ह्या परीक्षेपासून लागू नाहीये, ते मार्च पासून लागू होणार आहे. म्हणजे 2026 मधल्या ज्या कुठल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी ती उत्तरपत्रिका तुमच्याकडे येईल. सो काळजी करू नका. आतापर्यंत जी उत्तरपत्रिका होती तीच उत्तरपत्रिका तुमच्याकडे असणार आहे. गोष्ट क्लिअर झाली आहे. हा. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उत्तरपत्रिकांचं वाटप होईल. उत्तरपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर साधारणतः तुमचा वेळ सुरू होण्याआधी, वेळ ऍक्च्युअल जो 1 तासाचा वेळ आहे तो 1 तासाचा वेळ सुरू होण्याआधी साधारणतः मी असं पकडतो 5 मिनिट अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं वाटप होणार आहे. बरोबर आहे. 5 मिनिट अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं वाटप होणार आहे. ठीक आहे. आता प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर एक्झामिनर तुम्हाला सांगणार आहेत प्रश्नपत्रिकांना सील असतं ऑलरेडी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी माहीत करून घ्या. प्रश्नपत्रिकांना सील असतं. सील असल्या कारणाने प्रश्नपत्रिका आपल्याला ओपन करता येत नाही. ते सरळ सरळ सांगतात तुम्हाला बेल वाजल्यानंतर तुम्ही ते सील ओपन करून पेपर सोडवायला सुरुवात करा. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रश्नपत्रिकांना सील असतं. मला मान्य आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बरोबर आहे. ही जी काही तुमची प्रश्नपत्रिका असेल ह्या प्रश्नपत्रिकेसाठी एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. जी काही तुमची प्रश्नपत्रिका असेल, फॉर एक्झाम्पल ही अशी तुमची प्रश्नपत्रिका आहे. इथे तुमचं मध्यभागी सील लावलेलं असणार आहे. बरोबर आहे. एकतर तुम्ही वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने ही प्रश्नपत्रिका आहे. मध्यभागी सील लावलेलं असतं. एकतर तुम्ही इकडून किंवा एकतर तुम्ही खालून जे काही प्रश्न तुम्हाला बघायला मिळत आहेत मी एकदम सरळ सरळ सांगतोय. हे काही गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी काही लोकांना पटतील नाही पटतील तो नंतरचा भाग राहिला. परंतु ह्या 5 मिनिटांमध्ये साधारणतः आपले 5 प्रश्न जरी सोडवणं झालं किंवा 6 प्रश्न जरी सोडवणं झालं किंवा 10 प्रश्न मॅक्झिमम जरी सोडवणं झालं तरी ऍक्च्युअलमध्ये जो 60 मिनिटांचा वेळ तुम्ही 100 प्रश्नांसाठी लावत होतात तोच 60 मिनिटांचा वेळ तुम्ही 95 प्रश्नांसाठी लावू शकतात. तोच 60 मिनिटांचा वेळ तुम्ही 90 प्रश्नांसाठी लावू शकतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो वेळ तुम्हाला वाढीव मिळतोय त्या वाढीव वेळेचा तुम्ही असा वापर करू शकता. पहिला मुद्दा. आता ज्यांना गोष्टी ह्या पटतायत त्यांनी ऍक्सेप्ट कराव्यात. ज्यांना नाही पटत आहेत त्यांनी ऍक्सेप्ट नाही केल्या तरी चालेल. ते हरिश्चंद्र असतील त्यांनी घंटा वाजल्यानंतरच ते सील ओपन करून प्रश्नपत्रिका सोडवायला सुरू करा. क्लिअर आहे.
हां, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे मास्तर काय सांगतोय, तर ह्या गोष्टी सगळेच लोक करतात. असं नाहीये की कोणीच करत नाही किंवा मी काही जगावेगळं सांगतोय. ह्या गोष्टी सगळेच लोक करतात. बरोबर आहे ना? सो त्या गोष्टी करायच्या. त्या 5 मिनिटांमध्ये जे काही 4-5 प्रश्न, 6 प्रश्न, 10 प्रश्न आपल्या हाताशी येत आहेत, ते फटाफट सोडवायचे आणि पुढे जायचं. आता ह्या दरम्यान कोणत्या विषयाचे प्रश्न सोडवायचे सर? सरळ सरळ सांगतो, जो कुठला विषय तुमचा परफेक्ट असेल, बरोबर आहे, मग तो पॉलिटीचा विषय परफेक्ट असेल, तुमचा जिओग्राफीचा विषय परफेक्ट असेल, तुमचा हिस्ट्री हा विषय परफेक्ट असेल, तुमचा इकॉनॉमीचा विषय परफेक्ट असेल, सायन्स असेल, करंट अफेअर असेल, जो काय असेल तो, ह्या 5-6 मिनिटांमध्ये मॅथ रिझनिंगचे प्रश्न सोडवायला घेऊ नका. कारण मॅथ रिझनिंगचा प्रश्नाला वेळ जास्त लागतो. ह्या 5 मिनिटांमध्ये जर तुमचे 2 आणि 3च प्रश्न जर सोडवणं होत असतील, तर आपल्याला त्या 5 मिनिटांचा वेळेचा काही फायदा घेता येणार नाही. पण ह्या 5 मिनिटांमध्ये जर पॉलिटी हा विषय तुमचा परफेक्ट असेल, पॉलिटीचे जे काही 8, 10, 15 प्रश्न आले असतील, त्यापैकी 4-5 प्रश्न जरी तुमचे सोडवणं झाले, तरी ते प्रश्न सोडवा. आणि कसे सोडवायचे? हातामध्ये पेन्सिल घ्यायची, प्रश्न वाचून घ्यायचा. वाचल्यानंतर जे तुम्हाला योग्य उत्तर वाटतील ते पेन्सिलने खून करून ठेवून द्या. पेन्सिलने खून करून ठेवून द्या. म्हणजे ऍक्च्युअल ज्यावेळेस टायमिंग चालू होईल, टायमिंग चालू झाल्यानंतर तो प्रश्न तुमचा ऑलरेडी सोडवलेला असेल. सो तिथे तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही. त्या प्रश्नाचा वेळ तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी युटिलाइज करता येईल. मुद्दा क्लिअर झाला? राईट. सो ह्या पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची. याच्यानंतर मी सर्वसाधारणपणे पोरांना सांगत असतो की पोरांनो 3 राऊंडमध्ये पेपर सोडवा. 3 राऊंडमध्ये. आता 3 राऊंड नेमके कसे असतात ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. 3 राऊंड नेमके कसे आहेत बघा. एकूण प्रश्न 100 आहेत आणि 1 तास तुम्हाला वेळ आहे. सो एक प्रश्न सोडवायला साधारणतः तुम्हाला 36 सेकंद मिळतात. सो प्रश्न सोडवताना 3 राऊंड ठेवा असं मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. पहिला राऊंड ज्यावेळेस तुम्ही सुरू करणार आहात, पहिल्या प्रश्नापासून तुम्हाला 100व्या प्रश्नापर्यंत जायचंय. का? याच्या मागचं कारण असं, जर पोरांनो तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत गेला नाहीत, तर तुमचा खूप मोठा लॉस होतो. कारण काही प्रश्न हे सोपे असतात तुमच्या दृष्टिकोनातून आणि त्यांची उत्तरही तुम्हाला माहीत असतात, परंतु आपण 100व्या प्रश्नांपर्यंत न गेल्यामुळे खरा प्रॉब्लेम होऊन जातो. मुद्दा लक्षात आला का? 100व्या प्रश्नांपर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जायचं आहे, पेपर सोडवायचाच आहे. बरोबर आहे. सो पहिला राऊंड ज्यावेळेस तुम्ही चालू कराल पेपर सोडवायला, ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला 100% माहिती आहेत की करेक्ट हीच उत्तर बरोबर आहेत, तेच प्रश्न तुम्ही सोडवायचे. मुद्दा क्लिअर झाला? ज्या प्रश्नांची उत्तरं 100% तुम्हाला माहिती आहेत की हीच आहेत, ते प्रश्न तुम्ही सोडवायचेत म्हणजेच काय? प्रश्नपत्रिकांवर तुमच्या हातामध्ये पेन्सिल असेल, पेन्सिलने टिक करत चला. पेन्सिलने टिक करत चला. जे कुठलं ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतंय, माहितीये हेच उत्तर आहे, त्या ऑप्शन खाली टिक करा, पुढे चला. टिक करा, पुढे चला. पहिला राऊंड, पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून 100व्या नंबरच्या प्रश्नापर्यंत जर तुम्ही आलात, लक्षात घ्या, आलात, जेवढे प्रश्न तुम्ही त्या राऊंडमध्ये सोडवलेले आहेत, पहिला राऊंड कंप्लीट झाल्यानंतर लगेच आन्सर की ओपन करा. आपली आन्सर शीट जी आहे ना, आन्सर शीट हातात घ्या आणि आन्सर शीट हातात घेतल्यानंतर जे काही गोळे करायचे आहेत ना, जे काही गोल करायचे आहेत, ते गोल करून टाका. मुद्दा लक्षात आला? पहिल्या राऊंडमध्ये जे काही 40-45 प्रश्न तुमचे सोडवलेले असतील, हे सगळे प्रश्न असे प्रश्न आहेत जे 100% बरोबर आहेत. सो हे प्रश्न पटकन तिकडे गोल करून घ्या. कारण हेच जर गोल करायचे राहिले तर तसाही स्कोर येणार नाहीये. पॉईंट लक्षात आला? सो हे सगळे प्रश्न पहिल्या राऊंडचे गोल करून झाले. हा, त्याच्यानंतर पहिला राऊंड सोडवत असताना, पहिला राऊंड कंप्लीट करत असताना तुम्ही सगळेच प्रश्न रीड करतायत. सो ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं वाटतंय की ह्या 2 ऑप्शनमध्ये कोणतं तरी एक उत्तर आहे, मी परत तेच सांगतोय जे गट ब ला सांगितलं होतं. पहिला राऊंड सोडवत असताना काही प्रश्न तुम्हाला असे जाणवतील, 4 ऑप्शन आहेत, परंतु 4 पैकी कोणते तरी 2 ऑप्शन असे आहेत, या 2 पैकी कोणतं तरी एक उत्तर आहे. म्हणजे असे जे कन्फ्युजिंग वाले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना गोल करून ठेवून द्या. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा हे सगळे तुमचे प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती होतं, तुम्ही टिक करून दिलंय. दुसऱ्या प्रश्नाचं माहिती होतं, टिक करून दिलंय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज आहे, याला गोल करा. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टिक करून दिले. 5वा प्रश्न कन्फ्यूज आहे, याला गोल करा. 6वा प्रश्न माहितीच नाहीये, याच्यावर काट मारा. काट मारा. हे सिम्बॉल आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी हे सिम्बॉल आहे, सिम्बॉल. बरोबर आहे. पहिला राऊंड कंप्लीट झाल्यानंतर ज्या प्रश्नांना आपण गोल केलेला आहे त्याच प्रश्नांना फोकस करायचं. दुसऱ्या राऊंडमध्ये जर वेळ उरला तर दुसऱ्या राऊंडमध्ये याला फोकस करायचं. कन्फ्युजिंग वाले प्रश्नांची उत्तरं
कदाचित पूर्ण पेपर रीड झाल्यानंतर आठवलेले असतात, कारण खूप साऱ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या असतात. कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी लिंक लागते आणि ॲक्युरेट उत्तर आपल्या डोक्यात येऊन जातं. सो दुसऱ्या राऊंडमध्ये जे काय तुमचे 7-8-10 प्रश्न तुम्ही सोडवाल, त्या 7-8-10 प्रश्नांना सोडवल्यानंतर आन्सर शीटवर जा, बरोबर आहे, आणि लगेच त्याला गोल करून घ्या. जे काय 7-8-10 प्रश्न सोडवले असतील ते 2 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर शक्यतोवर वेळ उरणार नाही, परंतु तरीही वेळ उरलाच तर जे काट मारलेले प्रश्न आहेत, जे काट मारलेले म्हणजे असे प्रश्न ज्याची हवाई लागली नाहीये, त्या प्रश्नांचे अंदाजित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अंदाजित उत्तर, पण अंदाजित उत्तर देणाऱ्या प्रश्नांची संख्या ही खूप झाली 4, 5, 6, 7 एवढी असावी, 10 पर्यंत असावी. जर अंदाजित उत्तर देणाऱ्या प्रश्नांची संख्या 20 आणि 25 आणि 30 असेल तर रिझल्ट आपल्याला लागलेला आहे, काही हरकत नाही, घरी यायचं आणि पुढच्या परीक्षेची तयारी करायची. काय सांगतोय, मुद्दा लक्षात आला? सो एवढं फक्त फॉलो करा. पहिला राऊंड हा आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, कारण त्या राऊंडमध्ये सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर येणारे प्रश्न आपण सोडवतोय, प्लस त्या राऊंडमध्ये कन्फ्युजिंग वाल्या प्रश्नांना आपण राऊंड करून ठेवतोय. ज्या प्रश्नांची उत्तर माहितीच नाही त्याला टिक मार्क काट मारतोय. म्हणजे दुसरा राऊंड ज्यावेळेस आपला चालू होईल त्यावेळेस आपला वायफट वेळ जाणार नाही. ज्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचे आपण त्याच ठिकाणी फोकस करू शकतो. बरोबर आहे. 3, 5, 7, 9 4 ठिकाणी फोकस करायचे, त्या ठिकाणी फोकस करा. 6 आणि 8 ला फोकस करायचंच नाहीये, कारण त्या प्रश्नांची हवाई लागलेली नाहीये. पॉईंट लक्षात आला मला काय म्हणायचंय? सो ह्या पद्धतीने पहिला राऊंड कंप्लीट झाला. दुसरा राऊंड परत पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत कन्फ्युजिंग वाले प्रश्न आणि तिसरा राऊंड वाले अंदाजित उत्तर देणारे प्रश्न. क्लिअर आहे? सो ह्या पद्धतीने आपल्याला हा कंबाईन गट क चा पेपर सोडवायचा आहे. पोरांनो, तुमचा अभ्यास सगळा व्यवस्थित झालेला आहे, कारण गट ब साठी तुम्ही खूप जास्त घासून तयारी केली होती. त्यामुळे हा विचार डोक्यात आणू नका, पेपर अवघड राहील का, पेपर कसा राहील, गट ब पेक्षा पेपर सोपा राहील असं डोक्यात ठेवायचं आणि जायचं, कारण कंबाईन गट क ही गट ब पेक्षा खालचीच पोस्ट आहे ना, राईट? सो गट ब च्या तुलनेत पेपर सोपा राहील हे डोक्यात ठेवायचं आणि पेपरला जायचं. ठीक आहे. पेपरला जाण्यासाठी ज्या कुठल्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आत्ताच बॅगमध्ये टाकून ठेवायच्या. अजिबात त्याच्याबद्दल रिस्क नको, कारण त्या दिवशी आपलं माइंड एकदम रिलॅक्स पाहिजे. जर गोष्टी वेळेवर सापडल्या नाही, वेगळ्याच गोष्टींमुळे जर आपण पॅनिक झालो तर त्याचं रिफ्लेक्शन पेपरमध्ये दिसेल. सो पॅनिक व्हायचं नाहीये, शांत राहायचंय. सॉर्टेड इथपर्यंत? येस. जास्त वेळ मी घेत नाही, मी थांबतो. बाकी तुम्हाला जर बॅचेस वगैरे काही जॉईन करायचे असतील तर बॅचेस जॉईन करण्यासाठी हा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा या मोबाईल नंबरवर स्वतःचं नाव टाका, व्हॉट्सॲपला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्येही जॉईन करून घेईल. ठीक आहे. कंबाईनसाठीचा माझा वेगळा ग्रुप आहे, राज्यसेवेसाठीचा माझा वेगळा ग्रुप आहे. ज्या कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेचं नाव मला सांगा, मी त्या अकॉर्डिंग त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो. ओके. इथपर्यंत बॅचेसही अवेलेबल आहेत, सगळ्या नवीन आहेत, जॉईन करायचे असतील तरी कॉन्टॅक्ट करा. सो थांबतो मी, भेटू लवकरच पेपर अनालिसिसला, कारण संडेला आपला पेपर अनालिसिस आहे. ठीक आहे. सो सर्वांना ऑल दी व्हेरी बेस्ट. एक नंबर पेपर सोडवा, अभ्यास व्यवस्थित झालेला आहे, काळजी करू नका. थँक्यू.